आज आपण पाहणार आहोत सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणी. त्यासाठी इथे मी 2 कप शेंगदाणे खमंग भाजून त्यावरची साल काढून घेतलेली आहे व 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2.5 चमचे तिखट घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं घेऊन 2 चमचे मीठ घेऊन हे मिक्सरच्या साहाय्याने मोठं वाटून घेतलेलं आहे. मिक्सर असं चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता असं हे मोठं मी वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं शेंगदाणा तेल टाकून परत एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे व मॉडेल किंवा खलबत्त्याच्या साहाय्याने याला थोडं वाटून घ्यायचं आहे मोठं. तुम्ही पाहू शकता आपली खमंग चटणी तयार झालेली आहे. ही चटणी मोकळी जशी राहते तशीच ही हातामध्ये गच्च मूठ बांधल्यानंतर अशी छान गच्च पण होते.